आणि पुढची बातमी अत्यंत धक्कादायक। काल सोशल मीडियावरती कुर्ला स्टेशनच्या फलाट क्रमांक 7 आणि 8 वरील घाणेरड्या लिंबू सरबताचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर TV9 मराठीने ही बातमी लावून धरली आणि त्यानंतर लगेचच या स्टॉलवरती कठोर कारवाई करत तो सील करण्यात आला। पाहूया TV9च्या इम्पॅक्टचा हा खास रिपोर्ट। कुर्ला स्टेशनवरील जीवघेण्या लिंबू सरबताचा व्हायरल व्हिडिओ। फलाट क्रमांक 7-8 च्या स्टॉलवर लगेचच कारवाई। बातमी लावून धरल्यानं सरबताचा स्टॉल सील। उन्हाळ्याची काहिली शमवण्यासाठी थंड घेताय, सावधान। कुर्ला स्टेशनवरील फलाट क्रमांक 7-8 वरील हे छत आणि या छतावर चाललेला हा अघोरी प्रकार पहा। घाणेरड्या बादलीत घाणेरड्या पाण्याने लिंबू सरबत बनवलं जातंय। नीट पहा ही व्यक्ती काय करते। त्याने आधी लिंबू बादलीत पिळले, आता ही बादली सुद्धा कितपत स्वच्छ आणि सुरक्षित आहे हाही एक प्रश्नच आहे म्हणा। नंतर त्याने त्यात एका कपडे धुण्याच्या टाकीतलं पाणी ओतलं। हे टाकीतलं पाणी किती दिवसाचं साचलेलं असेल, ती टाकी किती दिवसापासून स्वच्छ केली नसेल त्या देवालाच ठाऊक। मग त्यात त्याने बर्फ टाकला, मग चवेसाठी साखर मीठ घातलं आणि हे असं सरबत आपण सुज्ञ नागरिक मोठ्या आवडीनं पितो। बरं, हा सभोवतालचा परिसर पाहिला तोही किती अस्वच्छ आहे। अशा प्रकारे हे नराधम प्रवाशांच्या जीवाशी खेळतायत। महत्वाचं म्हणजे मध्य रेल्वेच्या नाकाखाली टिचून हा सगळा अवैध प्रकार सुरू होता। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि त्यावरील बातम्या झळकताच या स्टॉलवर लगेचच कारवाई करण्यात आली। 6:15 वाजता रेल्वे प्रशासनाने त्याची दखल घेतली आणि ठीक 8च्या दरम्यान जे आहे त्या कॅन्टीनला ताळा लावण्यात आला। खरं म्हणजे एक मोठी लापरवाही हे रेल्वे प्रशासनाची आहे। रेल्वे प्रशासनाने वेळेत हे कॅन्टीनवाले कसं निंबू पाणी आणि वगैरे ते बनवतात आणि लोकांना पाजतात। खरं म्हणजे लाखो रेल प्रवाशांच्या जीवाशी खेळणारा हा प्रकार थांबलं पाहिजे। प्रथम याची माहिती स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांना मिळाली। त्यांनी शिवसैनिकांसह तेथे जाऊन हा स्टॉल चालवणाऱ्यास जाब विचारला। तसंच रेल्वे अधिकाऱ्यांना याची माहिती दिली। शिवसैनिकांनी हा स्टॉल तर बंद केलाच, शिवाय मुंबईतील वेगवेगळ्या रेल्वे स्थानकावरील ठेक्याने दिलेले स्टॉल सुद्धा सील करण्याची मागणी रेल्वे अधिकाऱ्यांकडे दिली आहे। बातमी चालल्यानंतर जे आहेत रेल्वे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी दखल घेतला। त्याच्यानंतर हे कॅन्टीन जे आहेत सध्या आम्ही तुम्हाला दाखवतो आता सीज करण्यात आली आहे आणि जे रेल्वे अधिकारी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे कॅन्टीनमध्ये जे आहेत सांडपाणी मिसळून लोकांना लिंबू सरबत देत होते। त्याच्यामध्ये एक मोठा कारवाई करण्यात आली आहे। जे सध्या कॅन्टीन आहे सीज करून आणि जे कॅन्टीनचा कर्मचारी होता जे वर जाऊन लिंबू पाणी मिक्स करत होता त्याला सध्या जे आहे त्याच्यावर कारवाई करण्याच्या पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे। कॅमेरामॅन मोहन दुबेसह आनंद पाणे, TV9 मुंबई। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।